नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. भोगीनिमित्त आजची रेसिपी आहे खेंगड भाजी. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. कोणी खेंगड भाजी म्हणतं तर कोणी भोगीची भाजी म्हणतं. चला तर मग आपण लागणारे साहित्य पाहूया. सर्व भाज्या स्वच्छ करून निवडून घेतल्या. वांगी चिरून घेतली, हरभरा सोलून घेतला, पावटा, कोथिंबीर, टोमॅटो, गावरान बोरे, वाटाणा, गाजर, बटाटा चिरून घेतला, घेवड्याच्या शेंगा आणि चाकवताची भाजी घेतली. लागणारे मसाले पाहूयात. कांदा बारीक चिरून घेतला, आलं लसणाची पेस्ट घेतली, कढीपत्ता घेतला, तिळाचा कूट करून घेतला, तीळ भाजून घेतले, 1 चमचा जिरे घेतले, गरम मसाला, धन पावडर, घरकुल मसाला 1 चमचा घेऊन लाल तिखट 1 चमचा आणि काळे तिखट 2 चमचे घेतलं. कढईमध्ये 2 पळी तेल ओतून त्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकला. जिरे आणि कढीपत्ता परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून तो चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतला. कांदा थोडा सोनेरी कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट ॲड करून चांगली परतून घेतली. खोबऱ्याचा कूट ॲड करून घेतला. हळद टाकून घेतली. काळं तिखट टाकलं, लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, धनेपूड टाकली आणि घरकुल मसाला टाकला. सगळे मसाले चांगले परतून त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून शिजण्यासाठी ठेवूयात. मसाला छान असा शिजलेला आहे. त्यावरती तेल सुटायला चालू झालं आहे. हे पहा. नंतर यामध्ये भाजलेल्या तिळाचा कूट घालून चांगले हलवून घेऊयात. मसाला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. यामध्ये आपण भाज्या ॲड करून घेऊयात. प्रथमतः हरभरा ॲड करूया. तो चांगला हलवून घेऊयात. नंतर पावटा ॲड करूया. गाजर, वांगी, घेवडा,
टोमॅटो, बोरे, तुळशी माळी ओटाणा, बटाटा, आणि यामध्ये चाकवत भाजी ॲड करून चांगलं हलवून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून हलवून घेऊ. सर्व मिश्रण चांगले हलवून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावरती ताट ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजण्यासाठी ठेवावे. अशाच गावरान, चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. पाहायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.